हॅलो फ्रेंड, 4:28 मी उठले. त्याच्या आधी उठले होते 4:30च्या आधीच. आणि थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मी चेहऱ्यावर पाणी गिनी घेऊन नंतर मी अभ्यासला सुरुवात केली. तर मी ICDSचे 20 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्यासाठी मी ICDSचे तांत्रिक घटक आहे, तर त्याच्यामध्ये मी त्याचे कायदे, योजना आणि हे मी ते रीड करत आहे. तर बघा, आपल्याला असं असतो की जितके एका घटकला म्हणजे ज्या TCS या कोणते एक्झाम असो, कोणत्या घटकला किती डिमांड आहे त्याच्यानुसार अभ्यास करणं गरजेचे आहे. तर ICDS म्हणजे कायदे आणि योजनाला 20 क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि गणित आणि सामान्य विज्ञान, तर मी कायदे माझं तितकं लक्षात नाही आहे. तर माझा उद्देश आहे की 2-4 वेळा रिव्हिजन मारून झाल्या पाहिजे, कारण की 2 मार्चला माझी एक्झाम आहे. तर माझं उद्देश आहे की प्रयत्न सोडायचा नाही. जितकं माझ्याकडून होते तितकं प्रयत्न करणार आहे. आता मला ताई कोणी कमेंट्स करतात की ताई माझा अभ्यास होत नाही. मी प्रयत्न करते पण मी सुरुवातच नाही करत. तर बघा ताई, सुरुवाती आपण रोजचे एका दिवसात जर 15 मिनटं मी सुरुवात करते किंवा दुसऱ्या दिवशी मी अर्धा तास घेते, नंतर चौथ्या दिवशी मी अर्धाच्या थोडंसं 5 मिनटं 1 घंटा होऊन थोडंसं 15 मिनटं अजून जास्त वाढवले, असंच आपण कंटिन्यू करत राहू ना, तर आपल्यात तास बी वाढतो आणि आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास बी होत असतो. तर आपले असा कंटिन्यू आपण अभ्यासमध्ये सातत्य ठेवलं ना, तर नक्की आपला अभ्यास होत असतो. आपल्याला आधी सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात करूनच तेव्हाच आपला अभ्यास होणार. आपण जर दुसऱ्या व्यक्तीकडे आपण लक्ष देऊ ना, तर बिलकुल आपला अभ्यास होणार नाही. तर बघा, मी तुम्हाला काहीतरी शेअर करत आहे. तर मी कुठे जात आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, मी विहारात आली आहे. विहारामध्ये येऊन खूप छान वाटतो. मी 4:30 वाजतापासून तर 5:30 वाजतापर्यंत 1 घंटा अभ्यास करून नंतर मी विहारात आलो. आम्ही 4-5 असे साईडचे काकू आहेत, कोणती आई आहेत, अशा 4-5 लोक आम्ही इथं येऊन विहारामध्ये मेडिटेशन करतो आणि नंतर वंदना घेऊन आम्ही घरी येतो. तर बघा, 6:30 वाजले होते. मी स्वयंपाक मांडले आणि नंतर मी दुपारचे सगळे कामं करून अभ्यासाला सुरुवात केली. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.